तुमच्या दारात ब्रह्मकमळाचे झाड असेल तर हा व्हिडिओ चुकवू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ब्रह्मकमळ ही फुलझाड आणि वनस्पती दिव्य मानली जाते. ही वनस्पती ज्यांच्या घरामध्ये असते, नक्की कुठल्या सकारात्मक गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतात, चला तर मग जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार, धार्मिक दृष्टिकोनातून, पौराणिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ब्रह्मकमळाचे लाभ जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी बघूया ज्योतिषशास्त्र काय सांगते. ब्रह्मकमळाला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे, कारण हे फूल भगवान शिवशंकराशी संबंधित आहे. भगवान शिवशंकरांना हे फूल प्रिय आहे असं सुद्धा म्हटलं जातं. या फुलाच्या प्रभावामुळे किंवा या वनस्पतीच्या प्रभावामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. ब्रह्मकमळाचे फूल भगवान शिवशंकरांना अर्पण केले असता भगवान शिवशंकराची कृपा होते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, जेव्हा कुंडलीमध्ये काही ग्रहदोष सांगितले जातात आणि त्यामुळे ताणतणाव समस्या निर्माण होतात, तेव्हा मग ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितली जाते. त्यामुळे ते व्यक्तीची या ग्रहांशी संबंधित काही समस्या असतील तर ते ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितली जाते. हे फुलझाड घराच्या दक्षिण दिशेला जर लावलं तर, अर्थात दक्षिण दिशा म्हणजे घराची आग्नेय कोपरा. या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर तुम्ही ब्रह्मकमळाचं रोप लावलं तर तुमच्या घरात धनसमृद्धीला कधीही कमतरता पडणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मकमळाच्या पूजेने व्यक्तींच्या जीवनात कष्ट कमी होतात, जीवनात यश प्राप्तीचे मार्ग खुले होतात. तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठेही लावलं तर त्याचा एक सकारात्मक प्रभाव त्या वातावरणात निर्माण होतो आणि तिथलं वातावरण शांत आणि समृद्धीने भरलेलं असतं. ब्रह्मकमळाच्या या दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवल्याने घरात संपत्ती तर येतेच, पण त्याचबरोबर ब्रह्मकमळामुळे घरातील व्यक्तीचं मनसुद्धा प्रसन्न होतं. तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावलं असेल, जवळ लावलं असेल तर कुठलीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरातल्या सदस्यांची मानसिक स्थिती चांगली राहते. मानसिक स्वास्थ्य घरातल्या सदस्यांना लाभतं. धार्मिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर, शिवपुराणानुसार ब्रह्मकमळ हे फूल भगवान शिवशंकरांचं आवडतं फूल. ब्रह्मकमळाची पूजा केल्याने सुद्धा भक्तांना शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते, तेव्हा त्याची पूजा केली जाते. ब्रह्मकमळ भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि संकट दूर करते. अनेक पापांची शुद्धी होते आणि पुण्य प्राप्त होतं. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ब्रह्मकमळाचा अर्घ किंवा पानांचा उपयोग मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांतीचा अनुभव करतात. पचनसंस्था सुधारते. या औषधी गुणधर्मामुळे पचनसंस्थेशी संबंधित विकार दूर होतात. त्याचबरोबर शरीरामध्ये एक प्रकारचे संतुलन निर्माण होते. ब्रह्मकमळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधामध्ये केला जातो. आयुर्वेदानुसार शरीरातील वात आणि कफ कमी करायला मदत करते. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर काढले जातात. काही आयुर्वेदिक उपचारांमध्ये ब्रह्मकमळाच्या पानांचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी सुद्धा केला जातो. एकंदरीतच ब्रह्मकमळ ही वनस्पती दिव्य आहे. ब्रह्मकमळ ही चिन्ह सुद्धा मानलं जातं. या पुष्पाच्या प्रभावामुळे घरात सकारात्मकता निर्माण होते, शांती निर्माण होते. खास करून पौर्णिमेच्या रात्री जर ब्रह्मकमळाची पूजा केली गेली तर ते विशेष फलदायी मानलं जातं. तर मंडळी, ब्रह्मकमळाच्या आयुर्वेदिक दृष्टीने फायदे मानले जातात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने, धार्मिक दृष्टीने आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हा लाभ होतात. आणि आपण पाहिलं, तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे का? तुमचा स्वतःचा अनुभव कसा आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुमच्याकडे लावायचं असेल तर काय करायचं? ब्रह्मकमळ हे मूळची हिमालयन प्रदेशात आढळणारी वनस्पती आहे, पण ती तुम्ही तुमच्या अंगणात सुद्धा लावू शकता, तुमच्या गॅलरीत सुद्धा लावू शकता. उत्तराखंड राज्याचे हे राज्य फुल आहे. ब्रह्मकमळाला जलद निचरा होणारी माती किंवा कुंडीतील मातीचे मिश्रण आवश्यक असते. जर तुम्ही कंटेनरमध्ये लावलं असाल तर त्याचा पूर्ण निचरा होईल याची खात्री करून घ्या. ब्रह्मकमळ वनस्पती ही एक निवडुंग किंवा रसाळ वनस्पती आहे. रसाळ वनस्पतीच्या पानांमध्ये पाणी साठवलं जातं, म्हणूनच पाणी देण्यापूर्वी मातीची तपासणी करा. जास्त पाणी दिल्यास ब्रह्मकमळाची मुळं कुजतात. महिन्यातून एकदा तुमच्या ब्रह्मकमळाला कंपोस्ट खत नक्की द्या. खत तुमच्या रोपाला नवीन वाढीसाठी मदत करेल, त्यामुळे तुमचं रोप निरोगी राहील. ब्रह्मकमळ लावताना निरोगी पानांची किंवा फांदीची छाटणी करा. छाटणी करताना ती धारदार चाकूने किंवा कात्रीने करावी. छाटणी केलेल्या भागाला थोडंसं वाळू द्या, त्यामुळे ती कुजण्याची शक्यता कमी होते. वाळलेल्या छाटणीला कुंडीतील मातीत लावा. ती माती ओलसर ठेवा. रोपाला पाणी घाला आणि पुरेसा प्रकाश मिळेल अशी ठिकाणी ठेवा. नियमित पाणी द्या. ब्रह्मकमळ हे थंड हवामानात चांगले वाढते, पण जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतात. जास्त शक्यता असते मुळी कुजण्याची. त्यामुळे योग्य ती काळजी घेतल्यास ब्रह्मकमळ हे चांगले वाढते आणि त्याला सुंदर फुले सुद्धा येतात.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.